सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। 6 महिन्यांचे पगार थकल्याने ग्रामपंचायत कामगार सेना ही आक्रमक झाली असून पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर जोरदार त्यांनी आंदोलन केले। धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे गेल्या 6 महिन्यांपासून वेतन थकीत आहे। या संदर्भात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासन आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप करीत ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने धुळे पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले। यावेळी ग्रामपंचायत कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की जिल्हा परिषद स्तरावरून आमचे वेतन पंचायत समितीकडे पाठवण्यात आले आहे, मात्र येथील गटविकास अधिकारी जाणीवपूर्वक आमचे वेतन करीत नाही। गेल्या 6 महिन्यांपासून आम्हाला आमचे वेतन मिळावे म्हणून मागणी करीत आहोत, मात्र पंचायत समिती गटविकास अधिकारी आमच्या मागणीला दाद देत नाहीये। म्हणून आज आम्हाला त्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याची वेळ आली असून जर 2 दिवसात आमचे वेतन आम्हाला मिळाले नाही तर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर बेमुदत आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया ग्रामपंचायत कर्मचारी सेनेच्या वतीने देण्यात आली आहे। राज्य ग्रामपंचायत कामगार सेना धुळे जिल्हा अध्यक्ष जयप्रकाश शिवाजी पाटील आम्ही दिनांक 8/9/2025 रोजी माननीय गटविकास अधिकारी सौ पंचायत समिती धुळे यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासाठी निवेदन दिलेले होते। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जवळजवळ एप्रिल-मे पासून वेतन नाही आहे। गणपतीचा फेस्टिवल आला तेव्हा यांच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन हे महिना भरायच्या अगोदर टाकून घेतलं होतं, परंतु कर्मचाऱ्यांचे 6 महिन्यापासून वेतन थकीत असून गणपती पिरियडमध्ये शासनाकडनं यांच्या पंचायत समिती स्तरावर निधी उपलब्ध असताना देखील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन टाकण्यास त्यांनी दिरंगाईपणा केला। आताही 8 तारखेपासून आम्ही निवेदन देऊन आंदोलनाचा पवित्रा घेण्यासाठी यांना सूचित केलेलं असताना देखील आज आम्ही इथे पोहोचल्यानंतर पुढची प्रशासकीय प्रोसिजर पूर्ण करून खात्यात पगार जमा झाल्याचं ते आता आम्हाला सांगताय, परंतु आमच्या खात्यात मेसेज आल्याशिवाय आम्ही इथून येथे आंदोलन मोडणार नाही आहे। त्याचप्रमाणे आम्ही वारंवार आमच्या कर्मचाऱ्यांचे थकीत प्रश्नांविषयी वारंवार निवेदनं दिलेले आहे। ग्रामपंचायत कर्मचारी हा शेवटच्या घटकातला या बिल्डिंगचा पाया असून या कर्मचाऱ्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केलं जातं। आम्ही आजच्या या माध्यमातून प्रशासनाला व महाराष्ट्र राज्य शासनाला एक सूचना देऊ इच्छितो की शासनाने मुख्यमंत्री पंचायत राज योजनेअंतर्गत ग्रामीण पातळीवर जे अभियान राबवलेलं आहे, आज मी या माझ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला एक सूचित इशारा देऊ इच्छितो की या अभियानास आम्ही धुळे जिल्ह्याच्या वतीने असहकार आंदोलन करू। जर आमच्या मागण्यांचं शासनाने दखल घेतली नाही तर या अभियानाला ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून आम्ही असहकारात्मक पवित्रा घेऊ असंही या माध्यमातून सूचित करू इच्छितो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।